तुम्ही टी शर्ट चेंज करू शकता. ऑन द ग्राउंड टीम कॅमेऱ्याच्या समोर तुम्ही टी शर्ट चेंज करताय. त्यामुळे अशा गोष्टी पुन्हा एकदा करू नका. ताबडतोब ॲक्शन घेतली जाईल आयोजकांकडून. ग्राउंडवर ही दुसऱ्यांदा गोष्ट घडली आहे टी शर्ट चेंज करण्याची. याच्यानंतर कुठल्या संघाने कुठल्या खेळाडूंमध्ये जर आता अशा गोष्टी केल्या तर ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आतमध्ये पाय घेऊन बसलेत, विनंती आहे मागे घ्या पाय. चला किरण, किरण तुझ्या बाजूला इकडे राय साईड. किरण पुढे तुझ्या पुढे बसल्या व पाय ठेवून बाहेर राजून पाय बरचे घ्यायला सांग. चला बाकीच्या सूचना पोहोचल्या. सामना पण सुरू करतोय. ग्राउंडवर बॅट्समन पोहोचलेत, ग्राउंडवर फलंदाज पोहोचलेत आणि गोलंदाज सुद्धा आपण रेडी आहेत. आणि एकाला आपण बघतोय तो म्हणजेच लोकल टीम आहे दत्ता 11 सायन आणि त्याच्या अपोनंट आपण टीम बघतोय म्हणजेच जय रॉयल फॅम. आणि बघायचं इथे मात्र सामना कशा प्रकारे सुरू केला जाईल. वळू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज माझ्या मित्र सचिन ठाकूर यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. अमोल नारकर right arm round the wicket. Karan Patil on strike. The non-strike is Kunal. Slower delivery, that's what Amol does so well. सुंदर गोलंदाजी अमोल नारकर यांची. एक अनाउन्समेंट करतोय सचिन, अत्यंत महत्त्वाची आहे. रेम्बो वडाळा आणि व्ही यंग पॅकर माझगाव इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची मात्र नोंद घ्या. अजिबात कुठल्या प्रकारची मित्र मात्र रिक्वेस्ट करणार नाही आहोत. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टनने टॉससाठी रेडी राहायचं आहे. थँक्यू. Yes, indeed, Prasad Parab sir. Datta 11 versus Joy Royals. दत्ता 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षण घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि आपण पाहतोय अमोल नारकर पहिलं षटक घेऊन येताना दत्ता 11 संघासाठी महत्त्वाचं षटक, पॉवर प्ले षटक आहे. थोडं जरी लूज बॉल टाकला तर तुम्हाला माहिती आहे चॉप शॉट फलंदाज मारेल आणि चौकार मिळेल. त्यामुळे लूज बॉल टाकता कामा नये आणि लूज बॉल टाकला होता, परंतु यावेळेला फिल्डर डीप कव्हर्सच्या दिशेला सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मात्र निश्चित फलंदाजाला मिळेल. धावसंख्या झाली ते 3. wide and plus. 2 more runs will be added to the score. With those 2, score moves on to 5 here. Just string in his line just a little bit there, Amol, and 2 more runs were added to the score. This is the 4th match of the RR Trophy. First match was played between Mukesh Royals and Shubham 8 Gansoli Omkar Malad. And beautiful placement, magnificent shot into the gap. She goes for 4. With those 4, the score moves on to 10 here. Kunal, the belligerent left-handed batsman, playing a skillful stroke. Use of the bottom head while executing that stroke by the batsman. Tremendous shot in the gap for 4. And once again driving it away, and this time Datta Kelusko does well there. Fields the ball well, and well, that's a dot ball. Score remains on 10. Short ball, and trying to punch that ball of the back foot towards the deep covers region or covers region for 4, but got the inside edge of the bat and got the single run for his team. And with that, the single, the score moves on to 11 here. The second match was played between Durvesh 11 and George 11 Kalyan. And we saw the winners of the first match and second match played the third match of the RR Trophy.
Mukesh Royal, of course, won that match and they have qualified into the next round. And now there's a match going between Datta 11 Sion and George Royal Fam. After that, the next match will be Rambo versus Young Packer, Majgao. Kunal, the taller left-handed batsman, just like what Alistair Cook was there for England. Very similar kind of stance as well from Kunal. Manoj will be bowling the second over for Datta 11. That will be another wide. So with that wide, score moves on to 12 here. आणि एक धाव मात्र निश्चित फलंदाजाला मिळेल. एक धाव संख्या झाली ती 13. दोन्ही संघाच्या प्रतिनिधींनी इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर फॉर रॉयल फिल्मचा आलेला आहे, परंतु दत्ता 11चा आहे प्राणेश इथे आहे ऑलरेडी. आणि बहुतेक खेळाडूंची नावं आम्हाला सुद्धा माहिती आहेत, कारण लोकल लेवलची टीम आहे, हा सुद्धा एक आहे. त्यामुळे दत्ता 11च्या एक्स्ट्रा प्लेअरची काही इथे तितकी आवश्यकता नाही आहे. Manoj. Oh, quicker delivery. Tremendous comeback by Manoj. Sipping through the wicket. The belligerent left-handed batsman missed the line of the ball completely there and ends up as a dot ball. Once again, that quicker one. Once again, that Yorker line delivery. Once again, inside edge of the bat and the ball going towards the deep mid-wicket region. The fieldsman's coming around, and while that happened, the batsman complete a single run. With that single, score moves on to 15. Similar line, similar length. Well done, Manoj here is doing a real fabulous job for his team here. Extraordinary effort by Manoj here. Considering only 4 runs of his first 5 balls, Manoj. First over went for 12 runs. 11 runs, beg your pardons, and Manoj has gone for 5 runs here in this over. And then he ends up with a dot ball. Tremendous effort by Manoj. Big round of float for Manoj. Fabulous effort for his team. Could be a match winning over for his team as well. 2 over 7 bowled. The score is 16 without loss. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक RR चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक RR चषक. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज 1,111 प्रत्येकी व टी शर्ट, स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी. अनेक पारितोषिक प्रत्येक उत्कृष्ट फलंदाजाला गोलंदाजाला मात्र ह्या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत ते RR या संघातर्फे. आणि स्वतः कर्णधार दत्ता 11 आता मात्र गोलंदाज भार सांभाळताना आपल्या संघासाठी. राईट आर्म राउंड विकेट टू करण. First ball, full toss. He's a wily old fox. We all call him. Oh, what a throw! Magnificent throw straight to the bowler, and well. That's a single run. With that single, score moves on to 17 here. अनेक पारितोषिक RR संघाने या स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत. आपण बघतोय मालिकावीर 2,222 रुपये,
रोख रक्कम त्याचप्रमाणे टी शर्ट, कॅप व बॅट व चषक सुद्धा मालिकावीर खेळाडूसाठी. Interesting to see how Datta balls to Kunal. Here is more of a compact batsman. Oh, he tries to ball something out of extraordinary there. And well, missing the line of his ball completely. Umpire declares that is a wide, and rightly so. With that wide, the score moves on to 18 here. Shuffling down the track, smashing it away towards the deep covers region, and good throw by Manoj there. He's enthusiastic. His athleticism is very, very good here by Manoj here. Full toss and smashed away magnificently, swept away magnificently. Into the gap she goes for 4. With that boundary, the score moves on to 24 runs. 23, I beg on pardons. Tremendous shot by the batsman. Getting the ball full onto his bat and sweeping it away tremendously. Lot of use of the bottom hand while execution that stroke by the batsman. This time he tried to play a reverse sweep. Datta cleverly slowing the speed just a little bit. Knows that the batsman is looking for the elevation to get the ball to sweep or reverse sweep. Cleverly bowling a slower ball there, Datta. Oh, once this time coming back to the speed star. Tremendous stuff by Datta here. Last ball of the over. The score is 24 without loss. Kunal is batting on 10 and Karan is batting on 8 at the moment. 6 extras, 24 runs. And this is the 7th extra of the innings. Datta so far considered 9 runs of his 5 balls. Oh, that's been swept magnificently. Tremendous shot by the batsman. 4 more runs will be added to the score. With that boundary, the score moves on to 29. Expensive over from Datta. Kunal moves on to 14 with that boundary. Always has the view of the field in his focus while batting Kunal. Exactly how he got the important boundary for his team. 3 overs been completed. The score is 29 without loss. Datta will be disappointed with himself there because of that last boundary. 9, 10 may be all right, but 13 is too much. Too much in box cricket. Reach, of course, will ball the last over for Datta 11. I've seen this player playing cricket in this ground for so many years. Datta, Reach, Pranesh, Manoj, Vicky, Aju, Ajay, Amol Narkar, Vicky, Nikam. Played so much of cricket for that. Oh, and well, a little bit of casualty in the field by the fieldsman. Batsman very, very sharp. To get the second run, and 2 more runs will be added to the score. With those 2, score moves on to 31 here. Good presence of mind by the batsman. Full toss. And that was smashed away like a rocket towards the long off region. Fieldsmen always on their toes fielding at the boundary line. And now Kunal comes on strike. The crowd expecting boundaries from Kunal. He's been batting beautifully, classically. Oh, and this time shuffling down the track. Reach delivers a good delivery for his team. Score remains on 32.
and this time trying to play a little extra smart stroke. And well, the batsman Kunal, after playing a brilliant innings for his team, he's made 13 runs for his team. He's walking back to the dugouts here, and the score is 32 for 1. दोन चेंडू शिल्लक शेवटच्या इनिंग्समधील. पाहूया चौकार किती येत आहेत. धावसंख्या झाली ती 32. कुणाल यांनी सुंदर फलंदाजी केली. जोरदार टाळ झाले पाहिजे कुणालसाठी. त्यांनी एकूण 13 धावा केल्या आपल्या संघासाठी. लेफ्ट हँडेड ओपनिंग बॅट्समन कुणाल, 2 बाउंड्रीज इन इनिंग्स एज वेल. नवीन फलंदाजाचं नाव आहे गणेश. Ganesh of the mark with that particular single. With that single, score moves on to 33. The last ball of the innings coming up. The opening batsman Karan on strike, who has batted beautifully. He's scored 11 runs for his team. Trying to play a sweep shot, shuffling down the track, not quite getting to the line of the ball and missing the line of the ball. Leg by single will be added to the score, and with that single, the score moves on to 34. So Joy Royal Fam will be chasing 35 runs to win this match, and next 4 overs we are going to listen to the greatest commentator Prasad Parab sir here. Thank you so much, Sachin. The next match, Rainbow Vadala विरुद्ध व्ही यंग पॅकर माझगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी ताबडतोब व्यासपीठावर या. व्ही यंग पॅकर माझगाव विरुद्ध रेंबो वडाळा. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी दत्ता 11 सायन्स संघासमोर. 35 रन्स टू विन इन फ्रंट ऑफ जय रॉयल फॅम. आणि चला, लगेचच दत्ता 11चे फलंदाज पाठवायचे आहेत ग्राउंडवर. वेळ अजिबात घेऊ नका. चला, ओपनिंग बॅट्समन ग्राउंडवर पोहोचले. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, जय रॉयल फॅन, जय रॉयल फॅम. अंपायर्स, जुन्या चेंडूचा ताबा घ्या. सामना लगेच सुरू करा. चला, फिल्डिंग सेट करा. अजिबात वेळ घेऊ नका. जय रॉयल फॅम, फिल्डिंग लगेच लावून घ्या. चला, फिल्डिंग लावून घ्या. वेळ घेऊ नका. जय रॉयल फॅम. ऑलरेडी बघा बॅट्समन ग्राउंडवर पोहोचलेत. अंपायर जरा प्लीज पुशअप करायचं आहे आपण. तिसरे पंच आपण बघतोय की सिद्धेश मंचेकर आणि त्याचबरोबर संदीप गुंडापेली आणि त्याचबरोबर मुख्य पंचाच्या भूमिकेत मिलिंद पाचरणे. सलामीचे फलंदाज पोहोचलेत गणेश बंगेर आणि विकी निकम आघाडीचे.
चला सामना सुरू करतोय. स्ट्रायकिंगला गणेश बंगेरा, नॉन स्ट्रायकिंगला विकी निकम आणि पहिल्या षटक घेऊन येतोय तो फलंदाज गोलंदाज. हो पहिल्या चेंडू अप्रतिम फटका गणेश बंगेरा. टिपिकल शॉट. लोकल प्लेअर खेळतात बघा, टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतोय. शिट्ट्या वाजल्या, टाळ्या वाजल्यात आणि पहिल्या चेंडूवर आपण बघतोय की गणेश बंगेराने स्वागत केलं आपल्या लाडक्या रसिकांचं, प्रेक्षकांचं. 35 रन्स टू विन हे टार्गेट आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्या पॉवर प्ले मध्ये. नेक्स्ट बॉल. हो ड्राईव्ह करायचा होता, थोडासा फुललेचा चेंडू. कमबॅक केलाय प्रणयने. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय. बघायचे पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा इथे मनसुबा असेल दत्ता 11 सायन्सचा. पुढचा चेंडू डॉट. प्रणय नेक्स्ट बॉल. ऑन ड्राईव्ह चांगला फटका. क्षेत्ररक्षक आधी डीप मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव कंप्लीट झाली या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 35 धावांचा पाठलाग सुरू आहे दत्ता 11 सायन्स संघाकडून आणि पॉवर प्ले मध्ये कॉन्फिडंट बॅटिंग सुरू आहे. स्ट्रायकिंगला पोहोचलाय तो विकी निकम. अनुभवी खेळाडू आहेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. हो वेगवान चेंडू. प्रचंड वेगळ्या चेंडूवर दत्ताने लगेच आपला पण गणेशने लगेचच कॉल दिला आणि सोडून दिला चेंडू. वाईट बॉल. व्हीएन पॅकर माझगाव आपला निर्णय आपण कळवायचा आहे. व्हीएन पॅकर माझगाव पण अपोनंट टीम इथे मात्र रिक्वायर करते की तुमचा निर्णय काय आहे. हो लेग स्टिकच्या बाहेर. दबाव गोलंदाजावर वाईट बॉल. विकी निकम स्ट्राईक एंडला आले. आपण बघतो की दबाव गोलंदाजावर प्रणयवर आलाय. 2 चेंडू सलग त्याने वाईट टाकलेत. धावसंख्या अंकित झाली एकूण 7 धावा. 2 सलग वाईट टाकलेत प्रणयने विकी समोर. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट. काय जजमेंट आहे बघा निकमचं, विकीचं. तिसरा चेंडू वाईट टाकतोय तो म्हणजेच प्रणय. दबाव गोलंदाजावर. चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. सुरुवातीला खूप चांगली षटकं टाकली, चांगली गोलंदाजी केली, चांगले चेंडू टाकले. एक चौकार, एक डॉट, एक सिंगल, त्यानंतर 3ही चेंडू वाईड. म्हणजेच काय ते धावसंख्या 8 धावा धावफलकावर आहेत. फुलटॉस आहे समोर एक्झिक्यूट केलाय. अप्रतिम फिल्डिंग. वेल स्टॉप. वेल स्टॉप. चांगला फटका होता पण त्याला चांगलं उत्तर दिलं चांगल्या फिल्डिंगच्या माध्यमातून रितेशने. रितेश चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण रितेश कडून. धावसंख्या 9. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय व्हीएन पॅकर माझगाव संघाने. मॅसेज फॉर रॉयल रेनबो वडाळा. अपोनंट टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या 9 धावा धावफलकार. जो रन रेट हवा होता तो रन रेट पर्यंत पोहोचलाय दत्ता 11 सायनकडे. त्यांना करायचे त्या 35 धावा. 8.75 म्हणजे जवळजवळ 9 धावा करायच्याच आहेत प्रत्येक षटकामध्ये. हो लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. खराब फिल्डिंग. एकदम कॅज्युअल अप्रोच. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये वाईट +1. धावसंख्या 11. या छोट्या छोट्या चुका मागास पडतील कारण आपण बघतोय की आपला लोकल टीम खेळते, लोकल संघ खेळतोय आणि त्यांना सपोर्ट मात्र खूप दांडगा आहे. खूप मोठं समर्थन आहे.
धावसंख्या 11 धावा धावफलकावर. 11 ऑन द बोर्ड. स्ट्राईक एंडला विकी. षटक खूपच लांबवले आतापर्यंत या षटकामध्ये त्याने टाकले चेंडू, ते 8 चेंडू टाकलेत. हो, चांगला फटका. व्हेरी गुड शॉट. व्हेरी मच कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. विकी निकम. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. यशच्या मागून बघतोय रोहन साळुंके येतोय, काहीतरी चर्चा करतोय. काही चेंजेस फिल्डिंग मध्ये. कानमत दिलाय तो गणेश साठी. हो, अप्रतिम डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. ऑन साईडला मनगटाच्या साईने मात्र चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं. पाल्या चेंडू लागून ब्रश होऊन मागे जातोय. लेग पास रूपात इथे धाव इथे ऍड होईल केली जाईल आणि धावसंख्या अंकित होईल ती 13 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत म्हणजेच दत्ता 11 सायन्स संघ, ज्या संघाने 35 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना अंकित केले त्या 13 धावा धावफलकावर. 18 चेंडू 22 धावांचं समीकरण आता उरलंय. म्हणजे चेंडूपेक्षा फक्त 4च धावा जास्त आहेत. आणि बघायचं या मोमेंटला कमबॅक कशा प्रकारे करणार जय रॉयल फॅम. आनंद लोके बॉलिंग मार्कवर. मिस्टर कन्सिस्टंट असं मी म्हणेन. सुपर ऑलराऊंडर. चला लवकर निर्णय घ्या. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. राऊंड विकेट. आता प्रत्येक चेंडूवर एक धाव घ्यायचं याच उद्देशाने इथे बॅटिंग सुरू आहे ती दत्ता 11 सायन्सची. दत्ता केळुसकरांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. दत्ता 11 सायन बॅटिंग करतोय. धावसंख्या 14. हो, बघायचा चेंडू मागे जातोय. बॅकअप नाहीये त्या ठिकाणी. चुकी केली त्या ठिकाणी आपण बघतोय विकेट किपरने करणने. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव इथे ऍड होईल. वाईड +1. वाईड +1. 2 धावा ऍड करूया धावफलकावर. अति उत्साही आपण बघतोय विकेट किपर करण. चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय की चेंडूला बॅकअपसाठी खेळाडू खूप दूर उभा होता आणि तोपर्यंत बघतो की 2 धावा ऍड झाल्या धावफलकावर त्या राहुल दसारीच्या माध्यमातून. 2 धावा ऍड केल्या. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती पुढे धावफलकावरती एकूण 17. धावसंख्या 17. आतापर्यंत अशा षटकाला बघतो की 2 चेंडू झालेत. धावसंख्या 17. स्ट्राईक एंडला विकी निकम. हो, काय जजमेंट आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं आहे. लगेच बघितलं की चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे. आनंद लोकेचा वाईट कॉल केलाय पंचांनी मिलिंद पासरणेने आणि धावसंख्येत भर. पुढून खेळायचा प्रयत्न. लेग लान्स केल्या मागे जातो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. आतापर्यंत दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. म्हणजेच काय आपण बघतोय की पहिल्या विकेटसाठी खूप चांगली कॉन्फिडेंटली पार्टनरशिप आपण बघतोय ती गणेश बंगेरा आणि त्याचबरोबर फलंदाज विकी निकम मध्ये. एकूण धावसंख्या पाहायला मिळते एकूण धावफलकावर 19 धावा. कुणाल तिथे चेंडू कव्हर करतो. धावसंख्येत भर. धावसंख्या 20. 20-20. स्टील रिक्वायर 15 टू विन.
धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आनंद लोके पुढचा चेंडू विकी साडी. हो काय जजमेंट आहे बघा पुन्हा एकदा. वाईट बॉल. प्रेशर गोलंदाजांवर. स्थानिक संघासमोर आपण बघतो की 2 हात करत असताना इथे जबरदस्त कमबॅक केलंय. रन बॉल इक्वेशन आता आपण बघतोय मैदानावर. रन बॉल इक्वेशन 14 बॉल अँड 14 टू विन. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 24 चेंडू 35चं समीकरण घेऊन ग्राउंडवर उतरलाय संघ म्हणजेच दत्ता 11 सायन. आणि आता मात्र इक्वेशन रन बॉल 14 बॉल अँड 14 टू विन. आनंद लोके विकी समोर पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो बॉटम हँड क्या बात आहे. काय बॉटम हँड आहे. काय कंट्रोल आहे शॉटवर विकीचा. बॅकलिप जास्त घेतली. बघितलं की चेंडू आतमध्ये येतोय. बॉटम हँडचा वापर केला. थोडंसं खाली ठेवलं चेंडूला आणि सेफली आपण बघतो एकदा तिथे कंप्लीट केली. तेरा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. चांगलं कॉन्टेस्ट मध्ये त्याच्या आतमध्ये सुरू आहे. लोकल टीम आपण बघतोय म्हणजे दत्ता 11 खूप चांगलं फाईट बॅक केलं या संघाने. एकही विकेट न गमावता चांगली पार्टनरशिप सुरू आहे पहिल्या विकेटसाठी. 22 धावा. दबाव दबाव नाही. डेड बॉल आहे. पंचांचा इशारा डेड बॉल. पॉवर प्ले संपल्या तर मी निश्चितच हो चांगला पंच. बॉटम हँड कंट्रोल गणेश बंगरेच्या शॉटमध्ये. षटक संपतात ती एकूण आपण बघतो त्याच्या आतमध्ये ती एकूण 2. धावसंख्या 23 म्हणजेच काय तर चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 12 आणि करायचे ते अजूनही 12. रन बॉल इक्वेशन 12 चेंडू 12 धावा. काय फाईट दिली आहे. काय कमबॅक केलंय. काय झुंज दिली आहे दत्ता 11 या सायन या संघाने. पण आपण बघतो की समोर संघ सुद्धा मात्र अजिबात कमी लेखून चालणार नाही. या संघाला कमबॅक करण्याची ताकद हा संघ ठेवतो. ऑप्शन आता मात्र त्यांच्याकडे एकच आहे. एक तर डॉट बॉल आणि विकेट्स. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्या 2 षटकात आम्ही बघितलं की इव्हन दुसऱ्या षटकामध्ये आनंद लोकेचं षटक खूपच महागडं ठरलं. भरपूर एक्स्ट्रा खर्च केला. चौकार सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. पण या मुवमेंटला तर मात्र बघायचं आहे कमबॅक कशा प्रकारे करणार. चौकार नाही या मुवमेंटला आपण बघतो की प्रणयने सुद्धा आपण बघतो की एक्स्ट्रा भरपूर खर्च केला. त्याने 13 धावा खर्च केल्या. षटकात 10 धावा खर्च झाल्या आहेत. एक्स्ट्रा भरपूर आहेत. वाईट 4 आणि एकूण 3 म्हणजे एकूण 7 चेंडू आतापर्यंत वाईट टाकलेत. 7 चेंडू आतापर्यंत एक्स्ट्रा टाकलेत. त्यामुळे एक पूर्ण षटक असं मी म्हणेन एक्स्ट्रा टाकलेलं आहे ते जय रॉयल फॅम या संघाने. बॉलिंग मार्कवर रितेश आलाय. एसटीच्या मागे आनंद लोके पोहोचलाय. बघायचं इथे मात्र कमबॅक करणार का. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे दत्ता 11 सायनला. फुडला गेला पंच केलाय. समोर खेळायचा प्रयत्न होता पण चेंडूवरून बघतो की मिड ऑफला जातोय निघून. पहिल्या चेंडूवर एकदा तिथे कंप्लीट केली ती गणेश बंगेराने. कुठल्या प्रकारचं प्रेशर घेत नाही बघा. एकदम शांतपणे क्रिकेट सुरू आहे. अजिबात प्रेशर न घेता खेळ सुरू आहे दोन्ही फलंदाजांचा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. आतापर्यंत ग्राउंडवर 24 धावांची. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. रितेश विकी निकम समोर. हो बघायचं चेंडू इथे मात्र जास्त लांब जात नाहीये. चेंडू तिथेच घुटमळत होता. इव्हन आनंद लोकेला अजिबात संधी नव्हती तिथे चेंडू कव्हर करण्याची. आणि तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली विकी आणि त्याचबरोबर गणेश बंगेराने. 10 चेंडू शिल्लक आहेत. रन बॉल इक्वेशन 10 चेंडू 10 धावांची गरज. जबरदस्त सामना रंगलाय शेवटच्या टप्प्यापर्यंत. चांगली झुंज सुरू आहे दोन्ही संघांची. रितेश हो चांगला फटका आहे. व्हॉट अ शॉट. दिस इज अ टिपिकल शॉट फ्रॉम गणेश बंगेरा.
वॅकेंट एरिया आणि आपण बघतोय की प्रेक्षकीचे किती वेळ शांत बसले होते त्यांना टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर केलं गणेश बंकेराने. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट शॉट. असे फटके मारल्यानंतर प्रेक्षकांकडून जर सपोर्ट मिळतो त्यामुळे कॉन्फिडन्स अजून वाढतो. तो कॉन्फिडन्स बघायला मिळतो गणेश बंकेराचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विकेट एकही गमावलेली नाही त्यांनी. दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप करतात ग्राउंडवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलक आपण बघतोय 29 धावा. 6 धावांची अजूनही गरज आहे पण काय फाईट बॅक दिली आहे. हो इथे मात्र इनसाइड याच्या मागे जातो चेंडू. संधी रेनआउटची फलंदाजी ती मात्र होणार बाद. विकी निकमला तंबूत परतावं लागणार आणि पहिल्या विकेटचं पतन आपण बघतोय आणि लगेचच बॅटिंग टीमने घेतलाय तो रिव्ह्यू. DRS बघायचंय नॉस्ट्राकिंग एंडला विकी निकम हा क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही, बाद झालाय की नाही. रिव्ह्यू घेतलाय. आपण आधीच सूचना दिली होती की प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे आणि जर सक्सेसफुल झाला तरच तो रिटेन होईल. नॉस्ट्राकिंग एंडला बघूया आपण चित्र काय आहे. फलंदाज बाद झालाय की नाही. इट्स आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. प्रत्येक इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू असतो. तो रिव्ह्यू गमावला आहे दत्ता 11 सायन्स संघाने. बॅटिंगसाठी रिच जातोय. इवन दत्ता केळुसकरचं म्हणणं सुद्धा होतं की फलंदाज ॲक्च्युली बाद आहे पण रिव्ह्यू जो होता तो रिव्ह्यू ते युटिलाइज केलाय. पण चांगली पार्टनरशिप, कौतुक करायला लागेल. बघा टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्या वाजतायत. एक इम्पॉर्टंट मॅच होती. समोरचा संघ तेवढाच मजबूत आहे, मोठा आहे आणि त्यांना मात्र चांगली फाईट दिली आहे. दत्ता 11 सायन म्हणण्यापेक्षा म्हणे मी दत्ता 11 प्रतीक्षानगर असं मी म्हणेन कारण सगळे प्रतीक्षानगरमधले खेळाडू आहेत या संघामध्ये. धावसंख्या आपण बघतोय ती 29. Oh, what a shot! What a shot! This is the hot shot of the evening. What a batting! Power pack. क्या बात है. प्रियेश त्रिपाठी कडून गणेश बंगेरासाठी 500 रुपयाचा कॅच प्राइज. What a knock and what a batting. धावसंख्या 33. अवघ्या 2 धावांची गरज आहे. वॉट अ बॅटिंग बाय गणेश बंगेरा. मग क्रिकेट अंडराम असू दे ओव्हराम असू दे या ग्राउंडवर त्याने एकदम जबरदस्त खेळ केलाय अशी ओळख आहे गणेश बंगेराची. इवन हलक्याताने अजून एक निनावी पारितोषिक 100 रुपयाचा आलाय मुंबईच्या लंबोदर कडून गणेश बंगेरासाठी. मग फॉर्मॅट कुठला असो अंडराम असू दे ओव्हराम असू दे या मैदानावर नेहमीच चांगला खेळ, दर्जेदार खेळ, प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी इनिंग नेहमीच गणेश बंगेराने पेश केली आहे. ही ओळख आहे या खेळाडूची. इव्हन आपण बघतोय की हे ग्राउंड भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तर बॅकग्राऊंड आहे आणि या ग्राउंडवर सुद्धा षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये. बॉलिंग मार्कवर सागर. चेंडू शिल्लक आहे ते 6. करायचे त्यात 2 धावा. रेम्बो वडाळा आपल्याला फिल्डिंग करायची मात्र गोष्ट लक्षात ठेवा. रेम्बो वडाळा आपल्याला फिल्डिंग करायची नेक्स्ट मॅच मध्ये. पुढचा चेंडू. ओ इथे मात्र मॅच विनिंग शॉट बाय रिच आणि सामने ते जिंकले. 3.1 षटकामध्येच मॅच फिनिश केली आहे दत्ता 11 सायन्स संघाने. अभिनंदन दत्ता. दत्ता दीपेश 11 या संघाने मात्र आपण बघतोय हा सामना ते जिंकलाय. तर गणेश बंगेरासाठी पारितोषिक आलंय निनावी म्हणजेच मुंबईचा लंबोदर कडून 100 रुपये आणि प्रितेश कडून 500 रुपये. प्रियेश कडून
हार्ड लक टीम जय रॉयल फॅम. पण इथे मात्र दत्ता आणि दीपेश 11 सायन्स संघाने अजिबात संधी दिली नाही. आणि R11 या संघाकडून R11 टीमकडून 250 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेश बंगेरासाठी भरपूर पारितोषिक आहेत गणेशसाठी. म्हणजे जवळजवळ आपण बघतोय 500, 100, 600, 200, 800 म्हणजे 850 रुपये टोटल फॉर गणेश बंगेरा. वॉट नॉक, मॅच विनिंग नॉक. कॅश प्राईज सुद्धा आहे. आणि आय थिंक प्रियेश जीपे करेल. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ते म्हणजेच स्टॅट्स या मॅचचे. काय खेळ केला गणेश बंगेराने. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. रेनबो वडाळा 17 धावांची अप्रतिम खेळी. मॅच विनिंग परफॉर्मन्स बाय गणेश बंगेरा. अभिनंदन. आणि दत्ता दीपेश 11 सायन्स संघाने मात्र बाजी मारली पहिल्याच मॅचमध्ये. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळ अजिबात घेऊ नका. चला फिल्डिंग सेट करून घ्या. अजिबात वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या.